नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आता जवळ येत आहे संक्रांती। तर संक्रांतीमध्ये आपण हळदी कुंकू हे साजरा करतो। तर हळदी कुंकूला आपण तिळगुळाचं काहीतरी वेगवेगळे पदार्थ हे बनवत असतो, जसे तीळ पापडी झाली किंवा तिळगुळचे लाडू झाले, हे असं बनवत असतो। तर आता आज आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहेत की तिळगुळाची डॉल कशी बनवायची असते। तर आता ही डॉल तर काय मला बनवता येत नाही, तर मग ही डॉल कोण बनवणार आहे? तर ही डॉल बनवणार आहे माझी लहान बहीण शुभांगी। तर ही आज आपल्याला दाखवणार आहे की तिळगुळाची डॉल कशी बनवायची असते। ठीक आहे, तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता तिळगुळाची डॉल बनवण्यासाठी आपल्याला तिळगुळाची पापडी बनवायची आहे। त्यासाठी प्रमाण आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायची आहे, 1 वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला चमचाभर तूप घ्यायचं आहे। आता त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून आपल्याला हा जो किसलेला गूळ आहे हा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याचा थोडासा एकतारी असा पाक आपल्याला बनवायचा आहे। मंद गॅसवर हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे याच्यावर। तर याला सारखं असं ढवळत राहायचं आहे। तोपर्यंत आपण सरफेसला म्हणजे किचनचा प्लॅटफॉर्म हा साफ करून घेतला आहे खाली, आणि त्याला सरफेसला मी खाली हे थोडं तूप लावलेलं आहे, जेणेकरून आपली जी तीळ पापडी आहे ती त्याच्यावर चिटकू नये म्हणून। आणि जे लाटणं असतं त्याला देखील आपण तूप लावून घेतलेलं आहे। गूळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे आणि या लाटण्याला तूप लावलं आहे। त्यानंतर हे एक असं उभं असं आपल्याला भांडं घ्यायचं आहे, याच्यावर आपल्याला ते तीळ पापडी ठेवायची तिचा फ्रॉक बनवण्यासाठी। तर त्याला पण आपण छान असं तूप लावून घेतलं आहे, म्हणजे ती चिटकू नये असं। तर आपला गुळाचा हा गोळा असा तयार झालेला आहे। आता याला थोडा आपल्याला फेस येऊ द्यायचा आणि 1 पारी ताक आपल्याला बनवायचा आहे। खूप मेहनत घ्यावी लागत होती। हा जो गूळ आहे ना वितळत नव्हता, कारण हा जो गूळ आहे बघा किती वेळ लागला। म्हणजे जो ऑर्गॅनिक गूळ मी इथं वापरला होता, मला वाटलं होईल त्याच्याने, पण हे बघा असं झालं, तो पाकच बनत नव्हता, घट्ट गोळा हा असा बनला। तर गूळ घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ऑर्गॅनिक गूळ हा नाही वापरायचा आहे। हा जो आपला साधा गूळ आहे तो आपल्याला वापरायचा आहे। बराच वेळ आमचा ह्याच्यामध्ये गेला, जवळजवळ 15-20 मिनटं आमचे ते गूळ वितळण्यामध्ये गेले, पण तो काही पाक तयार झालाच नाही। तर बघा हा गूळ किती पटकन असा वितळला, असा फेस होईपर्यंत त्याला हे करायचं। आणि बघा याच्यात आपल्याला चेक करायचं असतं की कशा पद्धतीने हा पाक बनला आहे असं। तर पाण्यामध्ये थोडंसं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि त्याचा गोळी अशी बनवायची आहे। ती कडक अशी गोळी बनली की बघा आवाज येईल तुम्हाला आता वाटीमध्ये पाक। आता आपला गूळ हा तयार झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला ती वाटीभर तीळही टाकायची आहे। बघा काय असतं ना, तुमचा गूळ जास्त झाला चालेल, पण तीळ जास्त झाली नाही पाहिजे। तीळ जास्त असेल तर आपली तीळ पापडी ही बनणार नाही, त्यामुळे तीळ आपल्याला कमीच वापरायची आहे। आता हे मिश्रण आपण तीळ एकत्र केली, त्याच्यामध्ये सरफेसवर आपण जे तूप लावलं होतं त्याच्यावर हा थोडासा गरम गोळा आपल्याला टाकायचा आहे। तर आता गरमच ही पापडी आपल्याला लाटायची, पण थोडी थंड होऊ द्या, कारण हातालाही चटके लागतात आणि ते जे आहे तीळ ती लाटण्यालाही चिटकत असते। तर हळुवारपणे आपल्याला ही जी पापडी आहे ती बारीक अशी लाटायची, खूप जास्त पण बारीक नाही आणि जाडही नाही, मीडियम ही गूळ पापडी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे ह्या प्रकारे आपल्याला एवढी थिकनेस आपल्याला ही पापडीची ठेवायची आहे आणि अलगदपणे हळुवार हाताने आपल्याला ती काढायची आहे। आणि जे मी तुम्हाला भांडं सांगितलं होतं, हुबं भांडं, तुम्ही डब्बा घ्या किंवा असं काही भांडं असेल तुमच्याकडे ते तुम्ही घेऊ शकतात। तर आता आपण इथं बनवतोय डॉलचा फ्रॉक। तर त्याची फ्रील आपल्याला दाखवायची आहे। तर असं हाताच्या साहाय्याने आपल्याला गरम असतानाच ही जी डॉल आहे तिचे फ्रॉकची फ्रील आपल्याला काढून घ्यायची आहे। ते बघा ह्या पद्धतीने जसं दाखवलं जातं आहे, बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे तिळगुळ पापडीचं हे आकार याला द्यायचा आहे।
आपला जो फ्रॉक आहे खालचा लेयरचा तो तयार झालेला आहे. तो सुकण्यासाठी आपल्याला याच्यावरनं काढायचा आहे आणि एका दुसऱ्या याच्यावर तो सुकण्यासाठी ठेवायचा आहे. आता त्याची अजून एक लेयर आम्हाला बनवायची होती, तर ती वाटी घेतली होती. छोट्या वाटीवर ही वरची लेयर आम्ही बनवलेली आहे. तर वरची लेयर ही बनून झाली. बघा मुलं कसे मस्त खेळत आहेत, आराम करत आहेत, ते वाट बघत आहेत कधी डॉल बनेल आणि कधी आम्हाला खायला मिळेल असं. तर ही सई आहे आणि ही माही आहे, दोघं मस्त आराम करत आहेत. तर चला आता डॉलचे कपडे आपण बनवून घेऊयात. तर डॉलच्या कपड्यांसाठी पापडीच लाटायची आपल्याला तिळगुळाची. आणि हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला तिला ड्रेस हा वरचा घालायचा आहे. जे जास्तीचं मिश्रण असतं ते चाकूच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पुढून ही व्यवस्थित असं हे बघा दाखवते ना, त्या पद्धतीने आपल्याला हे गरम असतं ना तर ती लगेच निघते ती पापडी, अशी काही लगेच बनत नाही ना ती. आणि आपले हात पण थोडे उष्ण असतात, तर हा पण सारखा हाताने त्याला लावतोय तर ती लगेच काही अशी कडक नाही होत, तर नॉर्मल असते. तर पुढून बघा हा ड्रेस असा दिसेल आणि मागून त्याला आपल्याला हे असं पॅक करून घ्यायचं आहे. तर आता आपला डॉलचा ड्रेस तर झाला आहे. तर चला आता थोडी अजून पापडी उरली होती तर त्याचं आपण आता फूल बनवून घेऊयात. तर फूल बनवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फूल हे बनवायचे, हे लेयर करायचे आहेत. तर हे लेयर करू शकतात तुम्ही, हे अशा पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे फूल बनवून घ्यायचं आहे. आता आपलं फूलही बनवून झालेलं आहे फ्रॉकला लावण्यासाठी. आता आपल्याला डॉल त्याच्यामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी हा जो फ्रॉक आहे हा देखील आपला व्यवस्थित कडक झालेला आहे. तर त्याला असं होल आपल्याला चाकूच्या साह्याने करून घ्यायचं आहे. चाकू थोडा गॅसवर गरम करायचा किंवा काही धारदार तुमच्याकडे असेल तर ते त्याच्याने होल आपल्याला करायचं आहे. आणि ही डॉल अशी त्याच्यामध्ये फिक्स आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा आता फूल लावायचे, याला देखील चाकू थोडा गरम करायचा आहे. त्या फुलाला तिळाला थोडं वितळायचं आपल्याला, ते चिटकून द्यायची तिकडे असं दाबून प्रेस करायचं. तर त्याच्या मिडलला म्हणजे कमरेजवळ आपण हे फूल हे त्याचं लावलेलं आहे. तर बघा आपली डॉल ही एकदम रेडी झालेली आहे. तर आता मस्त थोडेसे हलव्याचे पण दागिने होते, तर ते हलव्याच्या दागिन्यांनी आपण तिला डेकोरेट केलेली आहे. हे हलव्याचे दागिने देखील थोडे असे गरम केले आणि ते लावले, त्याला चिटकवले. तर बघा किती मस्त अशी झाली ना ही तिळगुळा पापडीची डॉल. तर ही अशी डॉल आपण संक्रांतीला म्हणजे मकर संक्रांतीला किंवा तिळगुळ आपले हे हळदी कुंकाला आपण जेव्हा बोलवतो डेकोरेशनसाठी हॉलमध्ये आपण ही डॉल अशी ठेवू शकतो. हिच्या हातामध्ये आपण पतंगही दाखवू शकतो. दोरीने तिच्या पतंग दाखवायचा आणि ते पतंग आपण दिवारवर म्हणजे भिंतीवर असे हे लावू शकतो. तर असं डेकोरेशन आपण हे त्याचं करू शकतो. तर अशा पद्धतीने ही जी डॉल आहे ती आपण बनवली. ती कशी वाटली तुम्हाला? म्हणजे मी नाही बनवली, माझ्या सिस्टरने बनवली. आम्हाला घरात तर सगळ्यांना खूप आवडली. तुम्हाला ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना पण ही डॉल बनवता येईल हळदी कुंकवाला. तर चला भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माझं तिळगुळ सांडू नका आणि माझ्याशी कोणीच भांडू नका. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.